नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं व्यथा ग्रामीणच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण पाहू शकता ही ग्रामीण भागातली सकाळ आहे मित्रांनो। आणि ग्रामीण भागामध्ये सध्या खरीपाचे पिकं सुरू आहेत। त्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी, गहू, हरभरा वगैरे सगळे असे जे पिकं असतील, हे पिकं सध्या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत। आणि त्याला हळूहळू आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्याला हळूहळू पीक यायला लागलेलं आहे। म्हणजे जे महत्वाचं पीक असतं, जे माणसासाठी खाण्यासाठी वापरलं जातं, ते अगदी या ठिकाणी या पिकाला यायला लागलेलं आहे मित्रांनो। ही ग्रामीण भागामधली सकाळ अतिशय सुंदर, अतिशय निरोगी आणि अतिशय शांत, अगदी कोणतं वातावरण दूषित नाही। हे पाहू शकता आपण, इकडं सूर्य देवता या ठिकाणी उगलेले आहेत। मी आपल्याला अजून झूम करून दाखवत आहे। सूर्य देवताने आपल्याला या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे आणि अतिशय विलोभनीय असे हे दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो। आणि ही जे सूर्याच्या अगोदर दिसत आहे तुम्हाला, हे जे आहे आपली, ही आहे बाजरी मित्रांनो। अतिशय विलोभनीय असं हे दृश्य आहे। यामध्ये आपल्याला ग्रामीण भागामधली सकाळ कशी असते हे पूर्णपणे मी या ठिकाणी आपल्याला शेतामधील सकाळ, विशेष करून म्हणजे गावातली परिस्थिती न दाखवता मी आपल्याला शेतातली परिस्थिती दाखवत आहे। हे जे आहे, इकडे आहे गहू, हा जो गहू आहे हा काढणीला आलेला आहे पूर्णपणे। आणि हा गहू या ठिकाणी, हे इकडला गहू काढून झालेला आहे मित्रांनो। खळपण केलेला आहे या ठिकाणी या शेतकऱ्यांनी। म्हणजे आता मध्यंतरी, आता काल परवा एक बातमी होती की वादळी वाऱ्यासह पाऊस येणार आहे, त्यामुळे शेतकरी एवढा बघते। हे इकडं आहे, इकडं गहू जमा करून ठेवलेला आहे मळणीसाठी, याचं पण खळ केलं जाईल आज किंवा उद्या। पलीकडे त्यांनी काही जे गहू वाळून पूर्ण परिपक्व झाला होता, अशा गव्हाचं खळ केलेलं आहे मित्रांनो। इकडं गहू अजून काढायचा राहिलेला आहे, तो पण आज उद्या काढून घेतला जाईल। शेतकरी तत्पर असतात स्वतःच्या कामामध्ये, शेतकरी कधी पण व्यस्त असतात स्वतःचं काम, किंवा जे आपण या उघड्या जमिनीवरती, उघड्या मोकळ्या आकाशामध्ये जे पीक घेतो आणि ते नासधूस होऊ नये यासाठी शेतकरी सदैव तत्पर असतात आणि त्यांचं ते काम करत असतात। अशा परिस्थितीमध्ये सर्व हालाकीच्या परिस्थितीमध्ये शेतकरी सर्व आपलं ग्रामीण भागामध्ये जीवन जगत असतात मित्रांनो। इकडं पाहू शकता आपण, पलीकडे ज्वारी आहे, याच्यामध्ये ते थोडं पिवळसर दिसत आहे, तिथं गहू आहे मित्रांनो। आणि हे जे अलीकडं आहे, ही पूर्णपणे बाजरी आहे। ही बाजरी पण आता अंतिम टप्प्यात आहे मित्रांनो। कणस यायला लागलेले आहेत हिला ते आपण जी बाजरी वगैरे खातो, ही बाजरीचे दाणे भरायला लागलेले आहेत। आपल्याला मी झूम करून दाखवत आहे, ही पूर्ण ही जी दिसते, ही सगळी अशी ही पूर्णपणे बाजरी आहे मित्रांनो। आणि बाजरी पण एवढी छान आलेली आहे, एकदम सुंदर अशी बाजरीचं पीक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि बाजरी पूर्णपणे छान आलेली आहे। पलीकडे ज्वारी आहे, पलीकडचे जे शेतकरी आहेत त्यांची पण पलीकडे ज्वारी आहे, ती पण ज्वारी छान आलेली आहे, तिला पण हळूहळू कणस यायला सुरुवात होतील मित्रांनो। हे जे खरीपाचे रब्बीचे पीक आहे, त्यामध्ये आपल्याला हे बाबीमुळे दिसत नाही, ही विहीर आहे मित्रांनो। अशा विहिरीतून आपण पाणी उपसून हे पिकासाठी देत असतो। आता मित्रांनो, मी पण सकाळी दाऱ्यावरच आलेलो आहे, म्हणजे या पिकाला पाणी देण्यासाठीच आलेलो आहे। आणि दारे सुरू आहेत सध्या, मी पाणी लावलं। मी म्हटलं आज थोडा आपल्या ग्रामीण भागातील मॉर्निंगचा, सकाळी शुभ सकाळचा व्हिडिओ बनावा आणि आपल्याला ग्रामीण भागातील सगळं माहिती द्यावी। अशी असते मित्रांनो आपल्या गावाकडची सकाळ। पूर्णपणे शुद्ध वातावरण, नॅचरल ऑक्सिजन आणि पक्षी असतात विविध। आता पहिल्याहून जे थवे असायचे पक्ष्याचे, ते काय आपल्याला पाहायला मिळत नाहीत ग्रामीण भागामध्ये। शहरामध्ये तर पक्षी औषधाला सुद्धा भेटणार नाही, पण ग्रामीण भागामध्ये जे एक अर्धे पक्षी दिसतात, किलबिलतात सकाळी सकाळी,
त्यांचं पण या ठिकाणी आवाज येत असतो आपल्याला. तुम्हाला पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठंतरी पक्ष्यांचा आवाज ऐकायला भेटत असेल. पण मित्रांनो, पहिले जे प्राणी वगैरे होते, पक्षी वगैरे होते, ते आपल्याला आता ग्रामीण भागात सुद्धा जास्त पाहायला मिळत नाही. अतिशय दुर्मिळ आणि सगळं जे प्राणी पक्षी असतील हे लोप पावत चाललेले आहेत मित्रांनो. आणि ही सकाळ अतिशय सुंदर असते ग्रामीण भागातली आणि नॅचरलयुक्त असते, शांत असते, वातावरण पण चांगलं असते. अशा या वातावरणामध्ये ग्रामीण भागातील लोक राहत असतात. अतिशय समाधानाने सुखाने राहतात मित्रांनो. आणि याच ग्रामीण भागामध्ये ते जास्त कोणत्या गोष्टीची हाव न करता आपल्या शेतीवर जीवन हे जगत असतात. शेतात जेवढा माल निघेल त्याच्यावर आपली उपजीविका भागत असतात मित्रांनो. याच परिस्थितीमधून हे शेतकरी आपलं जीवन या ठिकाणी जगत असतात. पण पाहावी तसे एवढं पण शेतकऱ्याचं जीवन अतिशय छान नाही आहे मित्रांनो. कारण हे जे आपण पाहू शकता समोर पीक आलेलं आहे, हे पीक आणण्यासाठी शेतकऱ्यांना फार मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी या शेतकऱ्यांना कोणता वेळ नसतो, कोणती टायमिंग नसते आणि कोणतं वातावरणसुद्धा नसतं. म्हणजे औरातचं असेल, रात्री असेल, दिवसा उन्हात असेल, कोणत्याही वेळेला शेतकऱ्याला या शेतामध्ये यावं लागतं, काम करावं लागतं. यासाठी पाणी भरावं लागतं या पिकाला. त्यासाठी ते रात्री येतात, पहाटे येतात, कोणत्या बी वेळेत येतात. ज्यावेळेस लाईट शासन देईन त्यावेळेस यावं लागतं शेतकऱ्याला आणि या ठिकाणी त्यांना ते कर्तव्य त्यांचं पार पाडावं लागतं. हे मित्रांनो, पलीकडे जे मोकळा भाग दिसत आहे तो आहे आमचा तलाव. या बाभळीमध्ये बाभळीचं झाड असल्यामुळे नाही पूर्णपणे पाहता येणार, पण जो पलीकडं आपल्याला दिसत आहे ते वाळलेले झाडं वगैरे, हे पूर्णपणे पलीकडं तलावाचं क्षेत्र आहे मित्रांनो. आणि तलाव पण पूर्णपणे कोरडा ठणठणीत झालेला आहे. या तलावामध्ये म्हणजे पाणी कमी असल्यामुळं आता शेतकऱ्यांनी थोडंफार पाणी आपल्या पिकाला दिलेलं आहे, बाकी ठेवलेलं आहे काही, पण पूर्णपणे कोरडा आहे. आणि अगोदरच तलाव जास्त न भरल्यामुळे त्यामध्ये पाणी राहिलेलं नाही मित्रांनो. पाऊस म्हणावा असा झाला नव्हता आणि जरी झाला असला तरी या तलावाला आमच्या मजबूत असा सोर्स नाही आहे मित्रांनो पाण्यासाठी. म्हणजे हे तलाव भरण असं काहीतरी असा चांगला सोर्स नाही आहे. हे सोर्स तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जे सिंदफणा नदी आहे त्या नदीवरून इकडं पाणी लिफ्टिंगचं प्रस्ताव दाखल केलेला आहे, पण ते मंजूर व्हायला तयार नाही आहे. ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेस इकडं पाणी येईल, त्यावेळेस शेतकरी थोडाफार कुठंतरी सुखावेल, समाधानी होईल, त्याला पाणी भेटेल, त्याच्या शेतात माल पिकेल. ही परिस्थिती आहे मित्रांनो शेतकऱ्याची. तर मित्रांनो, आपण पाहू शकता हे जे दृश्य आहे हे दृश्य ग्रामीण भागातलं आहे आणि अतिशय छान असं हे दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. मी पण सकाळी गावाकडे सध्या असल्यामुळे मी पण दाऱ्यावरती पाणी द्यायसाठी शेतामध्ये येत असतो. सकाळी संध्याकाळी कोणत्याही वेळेत येत असतो आणि या ठिकाणी मी शेतीची मशागत करत असतो. अशी परिस्थिती आहे मित्रांनो शेतकऱ्यांची. ह्या व्यथा आहेत. ह्या व्यथा कुणीतरी कोणत्या तरी शासनाने शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांच्या मालाला भाव दिला पाहिजे. त्यांचे जे खत असतील, बियाणं असतील, औषधं असतील, यावरील ज्या किमती आहेत त्या कमी केल्या पाहिजेत. आणि ज्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी त्या पूर्णपणे राबवल्या गेल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना पूर्णपणे म्हणजे काहीला भेटतात, काहीला भेटत नाहीत. अधिकारी असतील, काही नेते मंडळी असतील, यांच्या वरदहस्तामुळे या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत त्यांच्या योजना पोहोचत नाहीत किंवा त्यांना भेटून दिल्या जात नाहीत. आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारं जे सरकार या शेतकऱ्यांना अजून पण भेटलेलं नाही आहे. बळीराजाचं राज्य येऊ दे म्हणतात, पण बळीराजाचं राज्य येऊ दे हे फक्त कागदावर आणि घोषणेतच आहे मित्रांनो. प्रत्यक्ष अंमलबजावणी काहीच नाही आहे. त्यामुळे कोणत्या तरी सरकारने, कोणतं जे सरकार येईल किंवा जे सरकार आहे सध्याचं, त्या सरकारने शेतकऱ्यांना न्याय देण्याचा 100% प्रयत्न करावा मित्रांनो. त्यांच्या मालाला भाव द्यावा,
त्यांचे जे त्यांना जे बियाणे औषधी खतं खरेदी करावं लागते त्यावरले दर कमी करावे, टॅक्स कमी करावा आणि शेतकऱ्याला या ठिकाणी समाधानी करण्याचा प्रयत्न या सरकारने करावा. त्यावेळेसच सरकारचं कुठंतरी जीवन हे म्हणजे आपल्याला समाधानी किंवा सुखात आपल्याला पाहायला मिळेल. नाही तर मित्रांनो, आपण पाहू शकता सगळ्यात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. त्या का झाल्या, कशामुळे झाल्या, याचे पूर्ण कारण हेच आहेत मित्रांनो, कारण त्यांच्या मालाला भाव नाही आहे. मित्रांनो, स्वतःचा माल असताना त्यांना भाव ठरवण्याचा सुद्धा अधिकार या ठिकाणी शेतकऱ्यांना नाही. तो अधिकार शासनाने घेतलेला आहे. आणि जे खाजगी कंपन्या असतील, खाजगी प्रोडक्ट उत्पादन करणारे लोक असतील, त्यांचं पूर्णपणे भाव ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. मग त्यांना त्यांच्या उत्पन्नाचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे, तर मग शेतकऱ्यांना स्वतःच्या उत्पन्नाचा भाव ठरवण्याचा अधिकार का नाही आहे, हा पण मोठा प्रश्न आहे मित्रांनो सगळ्यापुढं. असो मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, असेच ग्रामीण भागातील व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपण आमच्या व्यथा ग्रामीणच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.